पुण्यातील एका परिसरामध्ये राहणारी एक उच्च शिक्षित महिला होती आणि श्रीमंत महिला होती। आजच्या उच्च शिक्षणामुळे त्या महिलेचं लग्नाचं वय झालेलं होतं, पण मात्र तरीसुद्धा त्या महिलेनं लग्न केलं नव्हतं। पण मात्र भरपूर पैसे कमवल्यानंतर त्या महिलेला लग्न करावं वाटत होतं, म्हणून त्या महिलेनं शादी.com वर लग्नाची पत्रिका म्हणजे प्रोफाईल तयार केली होती की तिला मनपसंत नवरा मिळतो का, तिला जोडीदार मिळतो का, त्यासाठी तिने त्या ठिकाणी प्रोफाईल तयार केली होती। आणि एक दिवस तिला तिच्या मनपसंतीने त्या ठिकाणी नवरदेव सुद्धा मिळाला। नवरदेव मिळाल्यानंतर त्या नवरदेवासोबत या महिलेचं बोलणं सुरू झालं, बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं। दोघांनाही एकमेकांचे स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडले आणि दोघंही ज्या पद्धतीनं काम करत होते ते कामसुद्धा एकमेकांना आवडलं आणि दोघा जणांनी लग्न करायचं ठरवलं। पण मात्र लग्न करावं ठरवलेलं असतानाच त्या महिलेसोबत घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला आहे। ती महिला उच्च शिक्षित आहे, श्रीमंत महिला आहे आणि त्या महिलेला लग्न करायचं होतं, आयुष्यभराचा जोडीदार निवडायचा होता, म्हणून तिनं शादी.com वर तिचं प्रोफाईल सुद्धा तयार केली होती आणि वेगवेगळ्या नवरदेवाच्या शोधामध्ये ती होती। तिला अनेक बायोडाटे आले होते, पण मात्र तिला तिच्या मनपसंती नवरदेव त्या ठिकाणी मिळत नव्हता। पण मात्र बराच शोध घेतल्यानंतर एका तरुणाचा प्रोफाईल त्या महिलेला मोठ्या प्रमाणात आवडला, कारण की त्या तरुणाचं जे शिक्षण होतं ते विदेशात झालं होतं आणि विदेशात एका मोठ्या कंपनीचा CEO असल्याचं त्या होणाऱ्या नवरदेवाने या महिलेला सांगितलं होतं आणि महिलासुद्धा श्रीमंत होती। आता तो एका मोठ्या कंपनीचा CEO आहे, विदेशात राहतोय असं म्हणल्यानंतर या महिलेला ते सगळं खरं वाटलं आणि या महिलेनं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला। आता विश्वास ठेवल्यानंतर यांचं सुरुवातीला जे बोलणं त्या वेबसाईटवर होतं शादी.com वर ते आता व्हॉट्सअपवर आलं होतं आणि व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवर त्यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि एकमेकांचे त्यांनी मनं जिंकले आणि मनं जिंकल्यानंतर एकमेकांसोबत लग्न करायचं ठरवलं आणि हे संपूर्ण प्रकरण 2023 मध्ये सुरू झालं। आता 2023 मध्ये प्रकरण सुरू झालं, आता 2025 चालू आहे, पण मात्र 2023 ते 2024 या काळामध्ये तो जो भावी नवरदेव होता, ज्या महिलेच्या प्रेमात तो पडला होता, त्या नवऱ्याच्या घरच्यांचं अचानक दुखू लागलं होतं आणि दुखू लागल्यामुळं त्याला पैशाची गरज पडू लागली आणि त्याने दुसऱ्याकडून सुद्धा पैसे घेतले होते बिझनेस वाढवण्यासाठी। पण मात्र ते पैसे त्याला कमी पडत असल्यामुळं तो त्या महिलेकडून जसे पैसे लागतील तसे पैसे घेत होता आणि ती महिला त्याला लागन तेवढे पैसे म्हणल्या देत होती, कारण की तिला त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं असं त्या महिलेला वाटत होतं। जेव्हा 2023 ते 2024 ची तारीख आली तोपर्यंत त्या महिलेनं त्या भावी नवरदेवाला प्रत्यक्ष भेटायच्या आधी, सगळं काही लग्न करायच्या आधी त्याच्या अकाउंटवर 3,16,00,000 रुपयाची रक्कम पाठवलेली होती आणि जेव्हा तिची फसवणूक झाली आहे हे तिच्या लक्षात आलं होतं तेव्हा तिला मोठा आर्थिक चुना आणि आर्थिक तिचं मोठं नुकसान झालेलं समजलं होतं। मग आता काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं, म्हणून तिनं तात्काळ जवळचं पिंपरी चिंचवडचं सायबर पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली। महिलेनं ज्या अकाउंटवर पैसे पाठवलेत ते पैसे कोणत्या अकाउंटवर गेले, ते अकाउंट कोणाच्या नावचं आहे, काय आहे, असे 81 बँक अकाउंट पोलिसांनी तपासलेले आहेत आणि या 81 बँक अकाउंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे ज्या अकाउंटवर पाठवलेले आहेत असे 11 अकाउंट आहेत आणि ते 11 अकाउंट नेमके कोणाचे आहेत, काय आहेत, त्या आधारे पोलिसांनी संशयित व्यक्तींना दिल्ली हरियाणा बॉर्डरवरून ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे
आणि इतर जे 300 ते 400 बँक अकाउंट आहेत त्यांच्यावर सुद्धा पैसा ट्रान्सफर झाला आहे, त्या सगळ्यांची तपासणी पोलीस करणार आहेत आणि जो फसवणारा व्यक्ती आहे, फसवणारे गुन्हेगार आहेत, त्यांना पोलीस लवकरच ताब्यात घेणार आहेत असं देखील सांगण्यात आलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं एवढ्या उच्च शिक्षित महिलेनं एखाद्या भावी नवरदेवावर हे न त्याला बघता न काही बोलता त्याचं घरदार बॅकग्राऊंड तो नेमका काय करतो, कुठं राहतो, काहीही न बघता फक्त प्रेमापोटी विश्वास ठेवून एवढे मोठे पैसे पाठवले आणि एवढं मोठं आर्थिक नुकसान करून घेतलं, अशा पद्धतीनं कोणी करतं का? इकडं कोणी कोणाला 10 रुपये द्यायचं म्हणलं तर 100 बाळ्या विचार करतं आणि इथं मात्र खुल्यापणानं एवढी मोठी रक्कम त्या महिलेनं फक्त त्याच्या विश्वासावर दिली. यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. तर काही जणांनी सांगितलं आहे की काशे लोक महिलांना भावनिक करतात आणि भावनिक करून त्यांना आर्थिक त्यांची लूट करतात, आर्थिकदृष्ट्या भोगळं करतात आणि असे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.